आज मी माझी एक फेवरेट रेसिपी शेअर करते आहे, ती म्हणजे खिमा कलेजी. आणि मी सावजीमध्ये जर गेली ना तर खिमा कलेजी आवर्जून खाते. तर आज बघूया खिमा कलेजीची रेसिपी. त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे. अर्धा कांदा मी वेगळा ठेवते आहे फोडणीसाठी आणि 1.5 कांदा मी मसाल्यासाठी वापरते आहे. कांदा मिक्सरच्या भांड्यात घालायचा. त्यातच आता आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे. मी कच्च्या मसाल्याचा खिमा कलेजी बनवते आहे. यामध्ये आता आपण खडे मसाले घालूया. 2 टेबलस्पून धणे घालायचे, 1 टेबलस्पून जिरं घालायचं, 4 लहान विलायची म्हणजेच हिरवी विलायची, 2 लवंग घालायचे. यामध्ये मी सोबतच 2 मोठ्या विलायची घालते आहे. जायफळचं जे फूल आहे ते थोडंसं घालायचं. सोबतच 1 दालचिनीच्या म्हणजे कलमीचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचं आपण छान वाटण तयार करून घेऊया. भाजीच्या फोडणीसाठी आपण अर्धा कांदा ठेवला होता, तो चिरून घ्यायचा आहे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो जरा मोठाच कापून घ्यायचा. इथे अर्धा किलो खिमा आणि 1 पाव कलेजी घेतली आहे. खिमा कलेजी घेतली की सोबतच 2 ते 3 नळ्या घ्यायच्या, कारण नळीने त्या खिम्याला एक वेगळाच स्वाद येतो. त्यामुळे नळी अवश्य घ्या. खिमा कलेजी कुकरमध्ये घालून त्याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्यात. तोवर फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं. त्यामध्ये आपण जो अर्धा चिरलेला कांदा आहे तो घालायचा. कांदा थोडासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत ठेवायचा. त्यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची आणि आलं लसूणची पेस्ट देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आलं लसूण व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण जो मसाला करून ठेवलेला आहे तो घालायचा. आपण कच्चा मसाला वापरला आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला मसाला व्यवस्थित भाजायचा आहे. तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. जोपर्यंत मसाल्यावर तेल येत नाही तोवर मसाला भाजायचा. झाकून मसाला शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम मंद ठेवावी. इथे बघा तेल छान वरती आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आपला मसाला इथे परफेक्ट झालेला आहे. पण कच्चा मसाला वापरला त्यामुळे आपल्याला इथे मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजायचा असतो. असा कच्चा मसाला करून देखील भाजी अप्रतिम बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. 1 टेबलस्पून करी मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, हळद, हे सगळं घालून परत एकदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. करी मसाल्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, तुम्ही ती नक्की बघा. असे करी मसाला बनवून ठेवला की तुम्ही अंडा करी, प्रॉन्स, फिश, चिकन, तुम्हाला जेही बनवायचं असेल ना तुम्ही झटपट बनवू शकता. मसाले व्यवस्थित झाले की यामध्ये जो चिरून ठेवला टोमॅटो आहे तो घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं.
खिमा देखील व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. यात मी थोडंसं पाणी ठेवलं होतं. त्याचा जो रस्सा असतो ना तो अप्रतिम लागतो, तर थोडंसं पाणी नक्की ठेवा. बघा हे मसाल्यामध्ये सगळा खिमा टाकलेला. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. 5 ते 7 मिनिटे आपल्याला शिजवायचं आहे. आपला खिमा कलेजी तयार आहे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हवा असल्यास तुमच्याकडे सावजी मसाला असेल तर सावजी मसाला घाला. नाही घातला तरी पण खिमा कलेजी अप्रतिम बनतो. तुम्ही अशा प्रकारे थोडीशी ग्रेव्हीवाला खिमा कलेजी बनवून बघा, अप्रतिम बनते. भाकरीसोबत खा, पोळ्यांसोबत खा, पराठ्यांसोबत खा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.